राम 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 राम. घरात काय करत होता? अंडे देत होतो. अंडे द्यायला कोंबडी काय देऊ? वाईट वाटलं का? आपला किराणा दुकान आहे. मग गिरायक आला होता त्याला मी अंडे देत होतो. गिरायकाला अंडे देत होता? हा. मला वाटलं तू आम्ही गावरानी कोंबडी आहे का? बरं जाऊ दे. तुला फोन करायचं कारण असं हा. आपला नेहमीचा व्यवसाय म्हैशी बाजऱ्याचा. हा हे नाही का? अरे बाजारात जातो आणि नाही दूध खरेदी करतो आपण. हा. बरोबर. काल आपण बाजारात गेलो परंतु जिच्याकडून माल घेतो ती काही काल आली नाही. आली नाही. मग मला कालचा तिचा राग आलेला आहे. मग ती आज आली किंवा नाही ते बघायचंय. चल माझ्या बघा. आली आली आली. कोण आली? संडास. हो संडास. मी का संडासची गोष्ट करतोय का? आली परंतु कोण आली? कोण? तू काही पाहिलं का? तुम्ही काय दाबलं का? पाहिजे मग समोर बघ. समोर पब्लिक बसली. अरे तिकडे नाही माझ्या बोटाकडे बघ. पाहिजे? हा. कोण आहे? कुणाची? आकाशी कलरची गावडी सुटलेली. हो गावडी. अरे ती काय गावडी आहे का? मग? तिला गवडण म्हणतात. गवडण. गवडण म्हणजे? गवडण म्हणजे बाई. हा, म्हटलं का लेडीज आहे? हो, ladies. अरे गवडण बाई स्त्री मनवत आणि महिला सर्व काय एक काय? हा तुम्ही बोलले ते मी काय बोललो? वस्तू गवडण बाई स्त्री मनवत आणि महिला सर्व काय एक काय? यमक होता नारदा देगा तुझका. हो, पिस्तरच्या. तिच्याजवळ जा, तिला जाऊन नमस्कार करा आणि जाऊन सांगा आमचे महाराज म्हणा लवकर जा लवकर ये. गेला का? आला का? हा. काय सांगितलं? माझी माकडच्या पाटील गोदड्या. बरोबर सांगतो. गेलो नाही ना. काय शोधू राहिला? तोंड कुठे? तोंड तोंड दिसत नाही. हा हा. अरे तोंड दिसत तरी कस काय? तिचं तोंड तिकडे आहे. आपल्याकडे पाठ आहे. आपल्याकडे पाठ आहे. हा मग बोकडे कुठे आहे? पाठ आणि बोकड्या नाही. तुम्ही बोलले ना आपल्याकडे पाठ आहे म्हणे. तोंड म्हणजे फ्रंट तिकडे आहे आणि पाठ म्हणजे बॅक इकडे आहे. तिकडे बॅट आहे. हा. मग बॉल कुठे आहे? अरे बॅट आणि बॉल नाही. मग? बॅक म्हणजे मागची बाजू फ्रंट म्हणजे पुढची बाजू. हा. तिकडं तोंड आहे. आपल्याकडे पाठ आहे. पाठ मग हात वर करायचा. पाठ. तिला नमस्कार कर. आवाज मार तिला. असं आमचे बालक आले. बाई नमस्कार. आमचे मालक आले. मालक. मला काय ते मी काय करू? हा, हा. काय म्हणते? मालक आले ते मी काय करू? मालक आले ते मी काय करू? अशी ती म्हणाली. हा. पण तिला काय वाटतं अशी बोलत मी तिच्याशी बोले. तिला जाऊन सांग आमचे मालक बोलणार नाही बोलणार नाही बोलणार नाही. हा. बाई आमचे मालक बोलणार नाही बोलणार नाही बोलणार नाही. तुमचे मालक बोलणार नाही. मी सुद्धा बोलणार नाही बोलणार नाही बोलणार नाही. तू पण बोलणार नाही बोलणार नाही. अरे बोलणार नाही. बोलणार नाही. तुम्ही बोलणार नाही. हा मग तुमचा संसार काय बसे? कशाचा संसार? आता बोलत आला तर तू बोलणार नाही दादा. मग तू काय कामाचा आहे? हा. काही झालं तू माझ्या खालचा आहे. हा खालचा. हाता खालचा आहे रे. माझ्या हाताखालची काम कोण बघतं? मी. माझा खालचा कोण आहे? हा. मी तुमचा खालचा. हा, म्हणून तुला बोलतो. जाऊ दे. राग नको मारू. मी तुला सांगितलं तिला सांगायचं. ती जे तुला सांगितलं ते परत मला इकडे ट्रान्सफर करायचं. हा. आलं लक्षात? तिला विचारून विचार माल काय म्हणा. बाई माल काय माल? नातीलाल, त्याला जाऊन सांगा काय झालं? ती बाईकडे जा. हा. तिच्याकडे काय माल काय? मी विचारलं. हा, ती बाई म्हणते दूध. बरोबर. दुधाचा भाव 70 रुपये लिटर. ती बाई बी तिकून ठोकते. कुठे इकून तुम्हाला मी काय घंटा दिसतोय का? नाही तर का तुम्हाला मी लोलक दिसतोय? नाही रे. का तुमचा एजंट आहे? हो एजंट. एजंट म्हणजे काय माहिती आहे का? हा. आजकाल प्रत्येक गोष्टीला एजंटच लागतो मला. हा. एजंट म्हणजे कसं? कसं? वाहन खरेदी विक्री करायचं असलं एजंट. काय आपल्याला विक्री करायची असते एजंट. आणि मग अशा गोष्टींना बी एजंट. कोणत्या सोयरीक संबंध जोडण्यासाठी पण येतात. हा. बरं जाऊ दे. मी तुला काही त्रास देत हा, नाही. ते भांडण तर रोजचे मग. भांडणे होतच राहतात. हा. भांडणं कसे पाहिजे? कसे? सकाळी भांडण, दुपारी गोड, दुपारी भांडण, संध्याकाळी गोड, संध्याकाळी भांडण, रात्री गोडच गोड. काय करायला लागलं? जेवणा खावणारा. हा मग असं विचारायला बरं जाऊ दे. मीच तिला बोलून टाकतो. आपण तुला काही त्रास देते हो बाजूला. ए इकडे काय कालची वाट पाहिली तुम्ही? काल का बरं नाही आली तू? तू काय माहिती घरामध्ये किती काम असतं? अरे काय काम असतं? थोडा वेळ काढायचा ना. मी काल किती वाट पाहत होतो माहिती आहे मला घरामध्ये काम राहतं. काय काम राहतं तुला?
दादा नुकसान झालं का हा ना 5 मिनिटापुरती आली नाही होय. तू का बच्चे बोलतोय हा ते चामडाच आहे आणि हे फ्राय भरतोय चांगल्याचा भागाचा प्रश्न नाही ना रे का बाई! तुला कळत नाही का कळत नाही का तुम्हाला काल आपण बाजारात आलो हा. आज तिची एवढी वाट पाहिली हा. तरी काल आली नाही हा. आपलं किती नुकसान झालं हा. मग मला साधा राग आला का साधा राग कळत होते का भाऊ सांग तिला किती रागत होतो साधा संताप मध्ये एवढा रागत होतो मी रागामध्ये नुसते हलवत होते रागत होतो ना. ते काय घेतलं बाबा दही दूध ताक लोणी हा ते घुसळत होतो एक घुसळत होतो एवढंच नाही बाई या चिरकांड्या जिकडे तिकडे कशाचं ते लोणीच्या असं उडत होते ते हा हा घुसळत होतो म्हणून एवढंच नाही बाई 2-3 थेंब त्यांच्या तोंडात गेले होते कशाचं ते लोणीचे चालेल. बरं मी काय आणलं आज काय आणलं रे दूध दूध आणलं हो. दूध प्युअर आहे का हो कालचं दूध मला आणलं ना हा काय आहे ना लई पाणी सोडलं होतं ते अरे ही नव्हती रे दुधात अरे दुसऱ्याकडून घेतलं होतं बाबा आपण दुसरी होती का कारण की काल यादीच नव्हती ना हा. मग बरं जाऊ दे मी माल घेतो तुझ्याकडून हो बरं नंतर माल पहिले चेक करून घे हा. माल चांगला असला तर घ्यायचा नाही घ्यायचा नाही हा. माल कसं काय चेक करतो मी हा. असं चाटून 7 रुपये चेक करतो आता दूध का चाटून चेक करणार आहे का मग म्हणजे चव करते हा बरं ठीक आहे पण तुला सगळे चाट्या म्हणतील बरं चाट्या म्हणते आणि मग मला सूया का म्हणत नाही ते हा. मुनक फसाडतील पण चाट्या शहर राहणार नाही सांग मग अबाई. हा नेंबर वगैरे ना नाही तर नीटच नाही आप्पा काय बोलली बाई म्हणे चाटायचा असं तर चाट हा. नाही तर नीटच नाही असं का बरं फुल तयारीमध्ये चाटू द्यायला चेक कर अहो काय डांबर सुंग्या आप्पा आप्पा बघा भाऊ बोकड्या त्याला बोकड्या काय तू हा? बोकड्या वाट वाटलं का आणि मग माझ्या म्हाताऱ्याला चहा प्यायची सर्व काही अरे हा बोकडीचं दूध आहे 4 लागते मग ते दूध चुकून मी माझ्याकडे बघली सगळे बोकडीच दूध होतं का हा मग ते हातावर उडलं ना तो हात तुटलं नाही मी त्याचा वास बरं जाऊ दे हे माल चांगला आहे ना प्युअर आहे हा आपला काय बरं जाऊ दे आम्ही माल घेतो तुमचा माल घ्या काटावर पुढे काट्यावर मला अगोदर कॅश पाहिजे हा? देऊन टाकू हा, आमच्याकडे पैसे नाही मग माझ्याला गजरामध्ये कसं आलं? फोन पे आता सध्या फोन पे माझ्याला किती द्यायचे? तुमचा नंबर नको द्या का bro? माझ्याकडून दाबता येत नाही नंबर दाबता येते हा, घ्या नंबर द्या. 9822 98 तिकडं चुकतो हा काय बोलले हा 9822 9822 9822 इकडे रिकडी भेटतो ते नवीन काम चालू करायचंय ना हा. पेमेंट घेऊन तिथे येणार आहे कॉन्ट्रॅक्टर असं म्हणा. बरं जाऊ दे आम्ही माल वगैरे घेतो तुमचा माल द्या काट्यावर आम्ही बसता खुट्यावर हाईट वाढ होतोय का पाट्यावर फाट्यावर वगैरे या नाश्ता घेऊन जातो हो.